केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा आजपासून 2 दिवस महाराष्ट्रात असणार आहेत। यामध्ये आज ते नागपूर आणि संभाजीनगरमध्ये बैठका घेतील, तर उद्या नाशिक कोल्हापूरमध्ये त्यांच्या बैठका असणार आहेत। लोकसभेत विदर्भातून कमी जागा मिळाल्या असल्याने आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कानमंत्र तर काहींची कानउघडणी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे। सुरेश भट सभागृहात होणाऱ्या बैठकीमध्ये विदर्भातल्या 62 विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची पक्ष संघटनात्मक बैठक होणार आहे। 1500 पदाधिकारी या बैठकीत असतील अशी माहिती आहे। अमित शहांचा आजपासून 2 दिवस महाराष्ट्राचा दौरा असणार आहे। आज ते नागपूर आणि संभाजीनगरमध्ये बैठका घेतील, तर उद्या नाशिक आणि कोल्हापूरमध्ये बैठका आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकांना महत्त्व आहे। अमित शहांचा हा महाराष्ट्राचा दौरा होतोय। आजपासून 2 दिवस ते महाराष्ट्रात असणार आहेत। आज नागपूर आणि संभाजीनगरमध्ये बैठका होणार आहेत। विदर्भात लोकसभेमध्ये मोठा फटका बसला होता आणि त्यासाठी विधानसभेसाठी आता अमित शहांच्या बैठकीमध्ये नेमका काय कारमंत्र दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे।